काय सांगाल की आता पक्षामध्ये जे आहेत जेव्हा संघर्षाचा काळ होता तुम्ही शिवसेनेसोबत होता, मनसेसोबत होता, आता निवडणुकांच्या ऐन तोंडावरतीच आहे, तुम्ही दोघांनी पक्ष सोडलेला आहे, काय कारण मग? आता संतोष नलावडे माझे मित्र आहेत, त्यांनी मी याच्या अगोदर आणि आल्यानंतर संपूर्ण विस्तृतपणे सांगितलेलं आहे. त्याला कारणं काय असतात तुम्हालाही माहिती आहेत, आम्हालाही माहिती आहेत. जर का एवढी वर्ष पक्षामध्ये काम करून जर का न्याय मिळत नसेल आणि जाणीवपूर्वक जर का कोणाचं तरी हित जोपासून जर का डावललं जात असेल तर मग शेवटी निर्णय घ्यावा लागतो असं मला वाटतं. पण सर दुसरीकडे आपण बघतोय की स्वतः तुम्ही ज्यांच्यासोबत अलायन्समध्ये आहात भाजपचे, काही वॉर्डमध्येच आहेत 50 खोकेचे नारे पुन्हा एकदा लावण्यात आलेले, ज्यांच्यासोबत तुम्ही आहात ते सुद्धा तुमच्यावरती आरोप करतात किंवा मग अंबरनाथ प्रकरण असू दे तिथे सुद्धा शिंदे शिवसेनेला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातो. कोणाला किती एकटं पाडतायत आणि नारे कोण लावतायत हे 15 तारखेला दिसेल मतपेटीमध्ये, आणि 16 तारखेला जेव्हा गुलाल उधळला जाईल तेव्हा त्या गुलालामधून प्रत्येक कणाकणामध्ये लक्षात येईल की नारे ते कसे फोल होते आणि शिंदे गटाचे किंवा आपले उमेदवार जे आहेत ते कसे प्रचंड बहुमताने निवडून येत आहेत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, कारण नेहमी म्हणजे गेली 25 वर्ष शिवसेनेची सत्ता होती, तुम्ही सत्तेमध्ये होता त्यावेळेस आणि आतापर्यंत महापौर कोण असा प्रश्न इतका प्रकर्षाने कधी समोर आला नव्हता, कारण शिवसेनेचाच महापौर होईल, शिवसेना ठरवेल तोच महापौर होईल असं सांगण्यात येत होतं. अशामध्ये आता मात्र महापौर कोण होईल अशी लढाई सुरू असताना मुंबई महापौरचा दावा अद्याप शिवसेना शिंदे करत आहे. महापौर मुंबईमध्ये मराठीच होणार, पण शिंदे म्हणजे शिवसेनेचा मराठी होणार, मराठी महापौर. आपली काय आहे, मुंबई ही मराठी माणसांची मुंबई आहे आणि या मराठी माणसाच्या मुंबईमध्ये सगळ्यांची इच्छा आहे की मुंबईमध्ये महापौर मराठी व्हावा आणि मराठी झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे.